सविता आज राजेशला भेटायला चालली होती. गेल्याच आठवड्यात तिचा आणि राजेशचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला होता. दोघेही खूप आनंदात होते. सविता 21 वर्षांची एक सुंदर तरुणी. तांबूस गोरा वर्ण, धारदार नाक, टपोरे डोळे, नाजूक जीवनी, कुरळे केस, सुडौल बांधा आणि अतिशय टापटीप राहणीमान यानं ती कोणाचंही लक्ष वेधून घेत असे. डोंबिवलीला राहणारी सविता दादरला एका सरकारी बँकेत नोकरीला होती. सविताचा स्वभाव मोकळा व बोलका होता, त्यामुळे ती पटकन कोणाशीही मैत्री जमवायची. आपल्या या स्वभावामुळे बँकेत तिच्याकडे मे आय हेल्प यू हा काउंटर सोपवला गेला होता. त्यामुळं तिचा लोकसंग्रह वाढत होताच आणि बँकेच्या ग्राहकांच्या संख्येत पण वाढ होत होती. याच ठिकाणी तिला राजेश भेटला. राजेश 25शीचा उमदा तरुण, दिसायला देखणा, दादरला शिवाजी पार्कसारख्या मोक्याच्या ठिकाणी राहणारा आणि एका खाजगी सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा. राजेशला प्रथमदर्शनीच सविता आवडली. काहीतरी निमित्त काढून राजेश वरचेवर बँकेत येऊ लागला. सविताची व त्याची ओळख वाढू लागली. दादरला राहणारा असल्यामुळं राजेशच्या खूप ओळखी होत्या. आपल्या कंपनीतील मित्रांचे व दादरमधल्या ओळखीच्या माणसांचे रेफरन्स त्याने सविताला देऊन त्यांचे अकाउंट तिच्या बँकेत उघडून घेतले होते. त्यामुळं सवितावर बँक व्यवस्थापक खुश झाले होते. तिचा बँकेने गौरव केला होता. अर्थात या मदतीसाठी राजेशचा हातभार होता, त्यामुळं तिनं त्याचे आभार पण मानले होते. या प्रसंगातून ते जास्त जवळ आले. आता ते एकमेकांची थट्टामस्करी पण करू लागले. अधूनमधून दोघे जण चहा कॉफी घ्यायला तर कधी लंच डिनरसाठी निरनिराळ्या हॉटेलात जाऊ लागले. एकमेकांना काही निमित्तानं भेटवस्तू देणं सुरू झालं. मोबाईलवरून मेसेज सुरू झाले. 2-3 दिवस जरी बँकेत राजेश फिरकला नाही तरी सविताला त्याची उणीव भासत असे. तर बँकेत आल्यावर राजेशची नजर पण सविताला शोधत असायची. आता सविताला बँकेत राजेशवरून चिडवणं पण सुरू झालं होतं. सविताला पण राजेश आवडला होता. त्या दोघांनाही जाणवलं की ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. आता सविता आणि राजेश यांच्या भेटी वाढू लागल्या. 1-2 वेळा राजेशच्या घरी पण सविता गेली होती. राजेशला मोठी बहीण होती. तिचं लग्न झालं होतं. तिच्या नवऱ्याचा माहीममध्ये होलसेल कपड्याचा मोठा बिझनेस होता. ते माहीमला राहत होते. राजेशचं घराणं खानदानी श्रीमंतांचं. राजेशचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते. राजेशच्या आईनंच दोन्ही मुलांना घडवलं होतं. राजेश आपल्या आईला खूप मानायचा, पण सविता पण राजेशचे श्रीमंती घर पाहून खुश होती. राजेश तिला आवडत होताच. शिवाजी पार्कच्या समुद्रकिनाऱ्यावर एकांतात जेव्हा राजेशनं तिला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा सविताला ते अपेक्षितच होतं. तिनं लगेच होकार दिला. नंतर दोघांनीही घरी सांगितलं होतं. सविताला एक छोटी बहीण होती. ती फर्स्ट इयर कॉमर्सला होती. तिचे बाबा रेल्वे खात्यात नोकरी करायचे तर आई शिक्षिका होती. मुळात राजेश व सविता एकमेकाला अनुरूप होतेच, त्यामुळे त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांच्या लग्नासाठी मोठ्या आनंदानं परवानगी दिली आणि गेल्याच आठवड्यात मोठ्या थाटात त्यांचा साखरपुडा झाला होता. आता दोन्ही घरात आनंदाचं वातावरण होतं. आज अचानक राजेशचा अर्जंट भेटायला ये असा आलेला मेसेज बघून न राहिल्यामुळं सवितानं लगेच त्याला फोन पण केला होता. पण राजेश फोनवर तुटकपणे भेटल्यावर बोलूया असं बोलला होता. त्याचं फोनवरचं थोडं तुटक बोलणं सविताला खटकलं होतं, पण त्यावर जास्त विचार न करता ती लगेच राजेशला भेटायला निघाली होती. सविता आणि राजेश दादरच्या त्यांच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये बसले होते. राजेश थोडा गंभीर दिसत होता. तो सविताला म्हणाला, सविता, मला पहिल्यांदा सांग, काय ऑर्डर करू तुझ्यासाठी? मी नाश्ता करून आलोय, मी कॉफी घेणार आहे. मी सुद्धा कॉफीच घेईन. पण राजेश, अचानक बोलावलंस, फोनवर पण काही बोलला नाहीस. काय झालंय? तू एवढा सिरियस का दिसतो आहेस? सवितानं विचारलं. हो सांगतो, पण रागावू नको. मला सांग, 2 दिवसापूर्वी तू माहीममध्ये होतीस आणि तुझ्याबरोबर महेश होता? गंभीर पण राजेशने विचारलं. सविता थोडी आश्चर्यचकित झाली. महेश तिचा बालपणीपासूनचा मित्र होता. तिच्या शेजारीच राहायचा. लग्न ठरल्यावर जेव्हा राजेश डोंबिवलीला सविताच्या घरी आला होता तेव्हा सवितानं आपण होऊन महेशची ओळख करून दिली होती. अरे, तू आला होतास आमच्याकडे तेव्हा मी ओळख नव्हती का करून दिली महेशशी? माझा मित्र आहे तो. पण त्याचं काय?
अगं ताईनं आणि जिजाजींनं तुला महेशला हॉटेलमध्ये बघितलं. तुम्ही लंच घेत होता. हसत खेळत गप्पा चालल्या होत्या तुमच्या. ताईला धक्काच बसला. जिजाजी संतापले. कालच ताई आली होती आमच्याकडं. आईला कळल्यावर आई खूप भडकली. रात्रीच तुमच्या घरी फोन करणार होती. नशिबानं मी होतो. मी थांबवलं त्यांना. म्हटलं अगं तो तिचा कोणी नातेवाईक असेल, मी विचारीन तिला. मग त्या शांत झाल्या. सविता, मी तुला सांगितलं होतं ना, माझी आई थोडी जुन्या वळणाची आहे. तेव्हा आपल्या लग्नानंतर तुला वागताना काळजी घ्यायला लागेल. आता मी सांभाळून घेतलंय. तेव्हा तू आईला सांग तुझ्याबरोबर तुझा दूरचा भाऊ होता म्हणून. त्यानं आईचं समाधान होईल. पण मात्र यापुढे काळजी घे, राजेश सविताला समजावत म्हणाला. मात्र राजेशचं बोलणं ऐकून सविताला खूप मोठा धक्का बसला. ती म्हणाली, राजेश, अरे महेशचं लग्न ठरलंय. तिला भेटायला गेलो होतो आम्ही. दुपारी जेवणाची वेळ होती. आम्ही गेलो हॉटेलात लंचला. यात कसली आली अमर्यादा? तू का खोटं बोललास? मी काही लपवलं नाही तुझ्यापासून. तुला सर्व माहीत आहे. मला लोकात मिसळायला आवडतं. मला जशा मैत्रिणी आहेत तसे मित्र पण आहेत. माझ्यावर विश्वास ठेव रे. प्रेम मी फक्त तुझ्यावरच केलं आहे. तेव्हा तुला खटकतंय का माझं वागणं? महेश तर माझा बालपणापासूनचाच मित्र आहे. सविता, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ग. पण लक्षात घे, मी माझ्या आईला खूप मानतो. तिला हे नाही चालणार. मी तिला नाही दुखवू शकत. त्यामुळं तुला आपल्या प्रेमासाठी, माझ्यासाठी मी सांगतोय तसं वागावं लागेल, राजेश तिची समजूत घालत म्हणाला. राजेश, अरे नवीन नाती जुळली की जुनी नाती तोडून टाकायची का? स्त्रीच्या वागण्याच्या मर्यादा मी चांगल्या जाणते व मी कधीच मर्यादा सोडून वागले नाही आणि वागणारही नाही. पण तुझ्याशी माझं लग्न झालं म्हणून मी माझे एखाद्याशी असलेले निर्मळ मैत्रीचं नातं तोडून टाकू? आता सविता थोडी संतापाने म्हणाली. अगं, माझ्यापेक्षा तुला महेश महत्त्वाचा आहे का? मी एवढं कळकळीनं सांगतोय त्याचं काहीच नाही का? अगं, माझ्या आईला नाही चालणार लग्न झाल्यावर तुला कोणी मित्र असलेला. ती म्हणते मैत्री केव्हा मर्यादा सोडेल याचा नेम नाही. त्यामुळं लग्नानंतर तुला एकच मित्र, तो म्हणजे मी. माझ्याशी लग्न करायचं असेल तर तुला ही तडजोड करावी लागेल. नकळत सविताला राजेशच्या स्वरात एक हुकूमत जाणवली. शी, किती बुरसटलेले विचार आहेत हे. कोणत्या काळात आहात तुम्ही? आणि राजेश, तुझ्यासारख्या कॉर्पोरेट कल्चरमध्ये वावरणाऱ्या माणसाला हे सर्व पटतं? आईचं सोडून दे. आपल्या बायकोला मित्र असू नये हे तुझंसुद्धा मत दिसतंय. सविताचा राग आता अनावर झाला होता. मला काय पटतं ते या क्षणाला महत्त्वाचं नाही. माझं तू ऐकणार आहेस की नाही? राजेश पण थोडासा चिडून बोलला. राजेश, मला नाही वाटत मी काही गुन्हा केलाय. आणि खोटं का बोलायचं? लग्नानंतर मी माझ्या मित्राशी बोलले तर ते तुमच्या घरी चालणार नाही, सविताने विचारलं. सविता, एक लक्षात घे. तुझ्या या हट्टापायी आई आपलं लग्न मोडू शकते. मग मला पण नाही तुझा बचाव करता येणार. आपलं नातं तुला तुटायला चालेल? एवढा तो महेश महत्त्वाचा आहे का तुला? अगं, साखरपुडा झालेल्या मुलीचं लग्न मोडलं तर काय होतं याची कल्पना नाही आहे तुला. त्यातून तुला एक छोटी बहीण आहे. तिचं लग्न पण जमणं मुश्किल होईल. तुझ्या आईवडिलांचा, बहिणीचा तरी विचार केलायस का तू? राजेशचा पारा पण चढला. राजेशच्या त्या उद्गारांनी सविता हादरली. तिचा खूप मोठा अपेक्षाभंग केला होता राजेशनं. नकळत त्याच्या मनाची एक वेगळीच खिडकी उघडली गेली होती. एका निश्चयी स्वरात ती राजेशला म्हणाली. वा राजेश, नातं टिकवणं, त्याग करणं ही सर्व माझीच जबाबदारी समजतोयस तू. एवढ्यावरून तू नातं तोडायला निघालास. अरे, अजून लग्न नाही झालंय आपलं, पण नवरेशाही गाजवतोयस. आपलं नातं तुटल्याचं तुला काहीच वाटणार नाही का? एका अर्थानं बरं झालं. मला आधीच सगळं समजलं. नाहीतर लग्नानंतर माझी घुसमट झाली असती. पण आता मलाच हे लग्न नको आहे. हे सांगताना मला दुःख होतंय, कारण मी मनापासून प्रेम केलं होतं तुझ्यावर. पण लग्नानंतर सतत तोडजोड करीत दडपणाखाली जगायला मला नाही आवडणार. माझी खूप घुसमट होईल. माझा हा निर्णय मी माझ्या घरच्यांना समजावेन. त्यांना थोडं वाईट वाटेल, पण माझी बाजू ते नक्की समजून घेतील. आपलं लग्न न होणं हेच योग्य आहे असं मला वाटतं. तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. हे बोलताना तिचे डोळे थोडे भरून आले होते आणि वेगळ्याच आवेशात सविता हॉटेलच्या बाहेर पडली. तिचं हे बोलणं आणि कृती राजेशला पूर्णतः अनपेक्षित होती. तो गोंधळून गेला.
तिला थांबवावं याचं भान पण त्याला राहिलं नाही. एकटक तो सविता गेलेल्या दिशेने बघत राहिला. कथा कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.